गडिंग्लज कागल महामार्गाचे काम सध्या मुरगुड शहरातून सुरू असल्याने अपुऱ्या पर्यायी रस्त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे। विशेषतः मंगळवारच्या आठवडी बाजारामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक एसटी बस मुरगुड बस स्थानकात न जाता नाका क्रमांक 1 येथूनच मार्गस्थ होत आहेत। त्यामुळे प्रवाशांना बस पकडण्यासाठी तब्बल 1 किलोमीटर अंतर पायी जावे लागत आहे। महामार्गाच्या कामामुळे एसटी बससाठी जवाहर रोड हा पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे। मात्र मंगळवारच्या आठवडी बाजारामुळे बाजारपेठ परिसरातील या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। तसेच सरपिराजीराव रोडवरही आठवडी बाजार भरत असल्याने या मार्गावरही बसांना बसस्थानकात प्रवेश करणे शक्य होत नाही। परिणामी बहुतांश एसटी बस नाका क्रमांक 1 वरूनच मार्गस्थ होत असून गडिंग्लज, कापशी, चिमगाव मार्ग, गारगोटी या मार्गावरील काही बस वगळता इतर बस स्थानकात येत नसल्याचे चित्र आहे। याचा सर्वाधिक फटका महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, लहान मुलांसह प्रवास करणारे नागरिक आणि विद्यार्थ्यांना बसत आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसात धावत जाऊन बस पकडण्याची वेळ प्रवाशावर येत आहे। अनेक प्रवासी बसस्थानकात बसची वाट पाहत राहतात, मात्र बस नाका क्रमांक 1 वरून निघून गेल्यानंतरच त्यांना याची माहिती मिळत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे। बसस्थानक प्रशासनाने आणि नियंत्रकांनी बस कुठून सुटणार याबाबत स्पष्ट सूचना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। तसेच ध्वनी निक्षेपक, सूचना फलक आणि इतर माध्यमातून वेळोवेळी माहिती देण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही होत आहे। दरम्यान संबंधित ठेकेदार कंपनीने 15 तारखेपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र मुदत उलटूनही काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। हे काम आणखी 2 आठवडे सुरू राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे। मुरगुड शहरातील रस्त्याचे काम नेमके कधी पूर्ण होणार? नागरिकांना आणखी किती दिवस या गैरसोयीचा सामना करावा लागणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।